नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा पालिकेत आला होता, तर नेमकं तुमच्या हातामध्ये एक अर्ज दिसतोय, काय आहे नेमकं कशासाठी? खरं तर 8 तारखेला मतदार यादीचे प्रारूप प्रत ही डिक्लेअर झालेली होती आणि मी प्रभाग क्रमांक 4ची यादी काल मागवून घेतली. माझ्या निदर्शनास असं आलं की जे माझ्या प्रभागामध्ये लोक नाहीत त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे आणि जे माझ्या मतदारसंघात लोक आहेत त्यांची नावं गाळलेली आहेत आणि त्यांचा दुसऱ्या प्रभागामध्ये नावं गेलेली आहेत. मला असं म्हणायचं आहे, जे काही असेल, जे तिथील रहिवासी असतील त्या रहिवाशांना तिथल्या प्रभागामध्ये न्याय मिळाला पाहिजे, जेणेकरून कोणीही नगरसेवक असेल. मी असं म्हणणार नाही की बाबा मी इच्छुक आहे मग माझ्याच इथं झालं पाहिजे. ऑल ओव्हर 25 प्रभागामधील यादीमध्ये हा घोळ आहे आणि तुम्हाला तर उद्या शेवटचा दिवस आहे की हरकती नोंदवायचा. तर तुम्हाला असं निदर्शनास येईल की प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचण आलेली आहे, नावाचा गोंधळ झालेला आहे, एरियाचा म्हणजे तिथल्या विभागाचाही गोंधळ झालेला. आता आमच्या प्रभागामध्ये काय झालं आहे की गोडोली आणि कामाटीपुरा कधीही समाविष्ट नसणारा विभाग हा आमच्या प्रभागामध्ये समाविष्ट केलेला आहे. पहिली जी प्रभागाची यादी होती मागच्या वर्षी ज्यावेळेला डिक्लेअर झालं होतं नगरपालिकेचं इलेक्शन, त्यावेळेला जो एरिया आम्हाला सांगितला होता, मी काय म्हणते तो एरिया आहे हे समजून की त्याच्या शेजारी लगतचा भाग त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. असं काही निदर्शनास आलं असं नाही तर डायरेक्ट आम्हाला कामाटीपुरा आणि जर का गोडोलीचा समावेश करण्यात आला आहे तर यामध्ये नक्कीच काहीतरी ह्या मतदार यादीमध्ये गोंधळ आहे, याची दुरुस्ती करावी, जेणेकरून जिथं जो कोणी सदस्य उभा राहणार आहे त्याला ते काम सोपं जाईल. कारण आपण पाहतोय की आत्ताची लोक जागरूक आहेत काम करण्यासाठी, की करून घेण्यासाठी, अशासाठी की प्रत्येक वॉर्डामधील नगरसेवक ह्यांनी जास्तीत जास्त चांगलं आपल्या वॉर्डामध्ये काम करावं ही त्याची इच्छा असते. मग हे जर का तुम्ही कुठलाही वॉर्ड, कुठलाही विभाग, कुठल्या प्रभागाला जोडला तर ते त्या सदस्याला शक्य होणार नाही. खरं तर हद्दवाढीच्यामुळं झालंय. नाही, हा मुळात मुद्दा आमच्या प्रभागाचा विषय असा आहे की मुळात हा पहिल्यापासून नगरपालिका एरियातच आहे, ह्याचा काय हद्दवाढीशी संबंध नाही आहे. मग हद्दवाढीचा गोंधळ काय तो मला माहिती नाही, पण हा जो आहे तो हा प्रॉपर आपला नगरपालिकेच्या एरियातील हा विभाग आहे. म्हणजे तुमच्या मूळ प्रभागातली नावं अन्य प्रभागात गेली. हो, विशेष म्हणजे माझंही नाव माझ्या प्रभागामध्ये नाही हे जाणून बुजून केलंय का हे मला माहिती नाही. बरं, आता या संदर्भात नेमकं तुम्हाला पालिकेने काय करायला सांगितलं? नाही, त्यांनी त्यांच्याकडून सोडवलेले की तक्रारी तुम्ही नोंद करा, काही चुका झाल्या असतील त्याची दुरुस्ती करण्यासंदर्भातला सुद्धा मी आता फॉर्म घेतलेला आहे. तक्रारीसाठी एक ब नंबरचा फॉर्म घेतलेला आहे आणि मतदारासाठी एक अ नंबरचा फॉर्म मी घेतलेला आहे. मी तो करून देणार, पण तरी पण एका दिवसाचं हे काम नाही, कारण बरीच लोक अशी आहेत कारण की ती दुसऱ्या प्रभागामध्ये गेलेले आहेत. ते करण्यासाठी आम्हाला नगरपालिकेने वेळसुद्धा वाढवून दिला पाहिजे. एक 4-8 दिवसाचं मुदत आम्हाला वाढवून दिली तर ते काम आम्हाला सोपं जाईल आणि नगरपालिकेला आम्ही सहकार्य करू.